नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका व्लॉग मध्ये. तर हा व्लॉग असणार आहे एक चॅलेंज व्हिडिओ. आणि चॅलेंज काय असणार आहे? चॅलेंज आहे की आम्ही आता मॉलमध्ये चाललोय आणि मॉलमध्ये हे आम्ही चॅलेंज करणार आहे. तर खूप दिवस झाले मी प्रसादला काही गिफ्ट दिलेलं नाहीये, तर मी असंच विचार करत होते काहीतरी गिफ्ट घेऊया मॉलमध्ये. पण जेव्हा आम्ही असं जातो आणि त्याला म्हणते मी काहीतरी हे घेऊया ते घेऊया, तेव्हा कायम तो नको म्हणतो. म्हणून मी हे चॅलेंजची आयडिया काढले. तर सगळं बजेट ही स्वतःवर संपवल्यावर कशाला मी करू ना खर्च. भाजी पण आणायची आहे घरात, तेल पण संपलेलं असते. ठीक आहे. तर चॅलेंज असं असणार आहे. आय टेल देम द चॅलेंज. तर चॅलेंज काय असणार आहे की 3 चिठ्ठ्या आहेत. त्या चिठ्ठ्यांमध्ये वेगवेगळ्या नंबर आहेत. नंबर म्हणजे पैसे, आकडा लिहिलेला आहे, अमाऊंट लिहिलेले आहे एक. आणि आता आम्ही चिठ्ठी उचलणार आणि त्यात वेगवेगळे अमाऊंट आहेत. आणि ज्याला जे अमाऊंट येणार ज्याच्या चिठ्ठीमध्ये, त्या अमाऊंटचं गिफ्ट त्यांना दुसऱ्यासाठी घ्यायचं आहे. आमचं बजेट जरा सध्या महिन्याचं कमी आहे, त्यामुळे आम्ही ठीक आहे, एवढं बजेट ठीक आहे. त्या चिठ्ठ्या आहेत 1000 पासून स्टार्टिंग आहे. तर 1000, 2000 आणि 3000. आता हे मॉल मध्ये चालू आहे म्हणून एवढे अमाऊंट ठेवले, नाहीतर एफसी रोड वगैरे असतं तर 500, 200, 300. मला सांग, तुला कुठली चिठ्ठी पाहिजे? म्हणजे आता तू जी चिठ्ठी पिक करणार ते तू मला देणार त्या अमाऊंटचं गिफ्ट, राईट? आणि मी जी चिठ्ठी पिक करणार त्या अमाऊंटचं गिफ्ट मी तुला देणार. ठीक आहे. तुला कितीची चिठ्ठी पाहिजे? 5000, 10,000 पण टाकू काय? फोन व्हायब्रेट असेल तर सॉरी गाईज, गाडीमुळे होते, पण ठीक आहे. 5000ची 10,000ची पण टाकू का चिठ्ठी करून? ठीक आहे, चल हे उचल. गाडीत पेट्रोल नाही. ठीक आहे, ओके. शपथ, किती आलंय? काय नशीब आहे रे तुझं. 3000 आले. मग काय म्हणजे मला गिफ्ट घ्यायचं होतं आणि हायेस्ट अमाऊंटची चिठ्ठी मला आली, ज्या पैशाची मला हिला गिफ्ट घ्यायला लागणार आहे. ठीक आहे, ऐक, मी आता ही बाद करायची चिठ्ठी काय ठेवूया ही चिठ्ठी पण आपण ठेवूया. म्हणजे ही पण घालूया ना, ऍड करूया. का आता झालं ना, म्हणजे काय कळलं नाही मला. म्हणजे मी पण 3000चं घेऊ शकते ना आलं तर. अच्छा, ओके. हा. ओ जेनरस. 5000ची पण ऍड करू शकते मी इफ यू वॉन्ट. ठीक आहे, 2 चिठ्ठ्या उचल मग. बरं उचल, पहिली तरी उचल आधी. 3000चीच आहे. अरे यार, हे सेम झालं. आम्हाला ठीक आहे आता. ठीक आहे, पण ह्यामध्ये आपण बघू शकतो आता दोघांना सेम अमाऊंट मिळाले. तर कोण चांगलं गिफ्ट घेतंय हे आपण ह्याच्यामध्ये डिसाइड करूया. तर ऑडियन्स म्हणजे तुम्ही सांगणार आहे आपल्याला की हु इज द विनर. तुम्ही डिसाइड करणार. बरं ठीक आहे, लेट्स सी. म्हणजे कोण छान चांगलं गिफ्ट घेत. मी असं विदाउट एनी म्हणजे असं 3000चं वगैरे बजेट मी केवढे भारी गिफ्ट देतोय तुला. मला जरा माझा प्रॉब्लेम आहे की मी सरप्राईज वगैरे ह्याच्यामध्ये मी खूप बाद आहे, मला नाही येत. त्यामुळे मी असं त्याला विचारूनच सगळे गिफ्ट घेते. म्हणून मला आज असं तुला न सांगता गिफ्ट घ्यायचं होतं, पण तरी पण मी तुला घेऊनच जाणार आणि तुला असं दाखवूनच गिफ्ट घेणार. ठीक आहे, लेट्स गो टू द मॉल. तर ह्या चॅलेंज मध्ये श्रुतिका अजून एक ट्विस्ट ऍड करायला लागली की ठीक आहे, आता पैसे तरी ठरले की 3000 खर्च करायचे आहेत एकमेकांच्यावर, गिफ्ट द्यायचे. पण अशी आता अजून चिठ्ठ्या ती तयार करते की शॉप मधून, कुठल्या स्टोर मधून घ्यायचं, तर ब्रँड कुठला पाहिजे, काय पाहिजे, कुठून घ्यायचे कपडे, ते सुद्धा डिसाइड करण्यासाठी आता चिठ्ठ्या पडायला लागल्या. चॅलेंज मॅक्स, पॅन्टालून्स, H&M आणि आता पुण्यामध्ये ह्या मॉलमध्ये नवीन युनिक्लो पण झालंय, जे मला ते पाहिजे. युनिक्लो फॉर द विन. प्रसाद, तुला कुठली चिठ्ठी पाहिजे? जर झारा आलं तर मला अवघड होणार आहे, कारण की झारामध्ये 3000ला काही येत. मला काय पाहिजे तुला माहिती आहे, गेस कर. तुला युनिक्लो पाहिजे? यस, मला पण युनिक्लो पाहिजे, कारण की आता ही आहे. मागच्या वेळी मी गेलेलो तिथे इतकं वेगवेगळं कलेक्शन होतं, आम्हाला दोघांना पण खूप आवडलं. वाय, मी ग्लासेस विसरलोय माझे आणि माझे डोळे असे चुरचुरायला लागलेत. सगळं विसरतो आणि मला गडबड करत बसतोय आवर म्हणून. खरं मॅक्स मध्ये आलं तर 3000 रुपयामध्ये मला खूप शॉपिंग करता येईल. मला मॅक्स नकोय अजिबात. ठीक आहे, लेट्स सी तुला काय येतंय. हे म्हणजे हे कोणासाठी आहे?
आता मी चूज केले ते हे माझ्यासाठी असणार का तुझ्यासाठी असणार? होय ते आपण ठरवलंच नाही. तुझ्यासाठीच म्हणजे हे जसं मी पैसे तुझ्यासाठी चूज केले ना, ओके म्हणजे मी तुझ्यासाठी कुठनं शॉपिंग करायची. ओके ते तू चूज करणार. करेक्ट. ठीक आहे. चूज नाही करणार, ह्या चीट मध्ये आहे ते. ओके ह्यामधून माझ्यासाठी शॉपिंग होणार आहे. युनिक्लो. माझं लक केवढं चांगलं आहे. फालतू आहे रे. ठीक आहे. मी चूजच नाही करायला पाहिजे फर्स्ट. आता मी नेक्स्ट टाइम पासून मी नाही करणार चूज. मिक्स तर कर. काय तर करा, मला नाही इंटरेस्ट. असं कोण करते यार. चलो घे ना, माझ्यासाठी कुठनं घ्याले. मॅक्स जर आलं तर मी गाडी आताच जाणार घरी. लावा ताकद. ओ माय गॉड, झारा आलंय गाईज. झारामध्ये येणं अवघड आहे. 3000 मध्ये झारामध्ये 3000चं काही मिळणं इज टू डिफिकल्ट. एखादा टी शर्ट मिळेल, टी शर्ट किंवा पॅन्टालून्स. H&M मध्ये पण मी काहीतरी घेतलं असतं. बट ठीक आहे, H&M मध्ये आला मी असता तुला आरामात. क्वालिटी देणार, त्यामुळे झारामध्ये चांगली क्वालिटी मस्त मिळणार. मी तुला challenge क्वांटिटी जिंकणार. देणार, क्वालिटी आणि क्वांटिटी. आणि युनिक्लो पण महाग आहे प्रसाद. युनिक्लो मधले मी क्वांटिटी वाला उचलणार आहे ना. 500. ठीक आहे. ठीक आहे. कोण थांब ना, कोण जिंकणार हे चॅलेंज हे शेवटी ऑडियन्स डिसाइड करणार आहे की कुणाचं गिफ्ट छान आहे, मिनिंगफुल आहे, किंवा कोणी जास्त एफर्ट्स घेतलेत ते तुम्ही सांगायचंय कमेंट करून. त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आम्हाला तुला मला जे पाहिजे होतं तो ब्रँड तुला आलाय, म्हणजे मी चांगलंच घेणार ऑब्विसली. चांगलेच मिळतात कपडे. ठीक आहे, चलो मिळते. चॅलेंज चालू करायच्या आधी पहिला पेट पूजा करून घ्यायला लागते आम्हाला. आत्ता आमचा ब्रंच करून झालेला आहे पॉलमध्ये. इथं आम्ही लास्ट टाइम पण खाल्लेलं आणि इथलं सँडविच प्रसादला खूप आवडलेलं आणि त्यामुळे आम्हाला तर काहीतरी हलकं खायचं होतं, कारण की शॉपिंगसाठी थोडी एनर्जी पाहिजे होती. आता इथंच शेजारीच जार आहे, त्यामुळे पहिल्यांदा आपण प्रसादची शॉपिंग करणार आहे. लेट्स गो. फायर एक्झिट मध्ये काय आलाय तुम्ही? आम्ही दोघं फर्स्ट टाइम असं पब्लिकमध्ये काहीतरी चॅलेंज किंवा काही ब्लॉग आणि मॉलमध्ये युट्यूब ब्लॉग एवढ्या लास्ट टाइम आपण असं पब्लिक प्लेसमध्ये म्हणजे सिक्कीम आणि बालीला असे ट्रॅव्हल पण हे मॉलमध्ये वेगळं पडते ना. मॉलमध्ये शूटिंग करायला आम्हाला दोघांना पण सगळे जाता जाता बघत असतात हे काय करायचं, काय चालू आहे. पण असू दे, फक्त तुमच्यासाठी आम्ही एवढं करतो, त्यामुळं प्लीज कमेंट करून सांगा. हा, तर आता इट्स टाइम. खाऊन झाले, पेट पूजा झाले आणि आता समोरच झाड आहे. तर आता श्रुतिका विल गो इन टू झारा आणि मी आता युनिक्लोला जाईन आणि आम्हाला 3000 रुपये खर्च करायचे आहेत आणि एकमेकांसाठी चांगले गिफ्ट घ्यायचे आहेत आणि ज्याचं कोणाचं चांगलं असेल दॅट इज द विनर ऑफ दिस चॅलेंज. आणि 10 वेळा ते सांगितलं, गप्प बस. आता तुला कुठला कलर पाहिजे वगैरे काहीतरी हिंट? काय नाही, हिंट थोडी नाही. यू हॅव टू गेस इट. यू हॅव टू डू इट ऑन युअर सेल्फ. ऑन मला माझ्या चॉईसचे कपडे कायम चांगले असतात. माझी चॉईस चांगली आहे, तुम्हाला माहितच आहे सगळ्यांना, त्यामुळं मी जिंकणार आहे. तुझी चॉईस तुझ्यासाठी चांगली असत्या, माझ्यासाठी कधी चांगले आणत नाही तू कपडे. आणते मी आता आज बघूया आपण. ठीक आहे, चलो बाय. चलो बाय. पहिला मी शर्ट बघते आल्या आणि इट इज 3000. म्हणजे बजेट, इथं बजेटमध्ये बसवणं झारामध्ये इट्स टू डिफिकल्ट फॉर मी यार. प्रसादसाठी पण थोडंसं डिफिकल्ट होणार आहे, पण एवढं नाही. हे कितीला आहे? आई शपथ यार, मला वाटतं मला टी शर्टच घ्यायला लागणार आहेत. शर्ट्स वगैरे किंवा काही नवीन त्यांच्या कलेक्शनमधलं तर काहीही 3000मध्ये येत नाही आहे. हा आवडला आहे मला आणि हा बजेटमध्ये पण आहे, पण याचं कापड असं पोत्यासारखं आहे. प्रसाद म्हणणार मला उकडतं आहे. हा मी घेते आहे, ॲड तरी करते. हा मी शॉर्टलिस्ट केला आहे, विल सी अजून काय आहे. मला एकटं शॉपिंग करायला अजिबात आवडत नाही. मला प्रसादची एवढी सवय झाली आहे, असं काहीतरी विचित्र वाटतं. 50चे वगैरे 2-3 घेऊ का, काय समजतच नाही आहे मला. हा एक आवडला आहे, पण हा 1650 आहे. मग अजून मला 3000मध्ये काहीतरी घ्यायला लागणार आणि असं नाही छान एवढा वाटत आहे. काय माहीत का,
मला तो फर्स्टवाला ब्ल्यूज आवडला आहे जो मी पहिला शॉर्टलिस्ट केलेला. आय थिंक आय एम डन. हा कितीला आहे? ओ नो. पण मला वाटतं की ब्ल्यूवालाच प्रसादवर छान दिसेल जास्त, सो मी तोच घेते. फायनल केलं आहे मी यालाच. हा कलर मला खूप ब्राईट आणि मस्त वाटतं, त्यामुळे मी ह्यालाच घेणार आहे. लाईट्स कॅऊ. आता प्रसादची रिॲक्शन बघायची ह्याच्यावर, कारण की त्याला असे भडक कलर घालायला आवडत नाहीत. पण मला माहिती आहे की हा त्याच्यावर खूप सुंदर दिसणार आहे. पहिल्यांदा तो नाहीच म्हणणार आहे हा अजिबात आवडला नाही वगैरे. मला माहिती आहे, मला गॅरंटी आहे. माझ्या साईडची शॉपिंग इज डन आणि मी फक्त 50 रुपये वाचवलेत. सो मी पूर्ण उपयोग करून घेतला आहे त्या 3000 रुपयांचा प्रसादच्या गिफ्टसाठी, आणि मला माहिती आहे त्याला ते आवडेल. लेट्स सी. प्रसादला भेटूया युनिक्लोमध्ये. मी त्याला फोन केलेला पण त्याचा अजून नाही झालेला आहे शॉपिंग, आणि त्याला माझी हेल्प लागणार आहे असं मला वाटतंय, नाहीतर काहीतरी घेऊन टाकेल तो माझ्यासाठी. युनिक्लो, लेट्स गो. मला असं पब्लिकली ब्लॉग करायला फार ऑकवर्ड होते, पण श्रुतिकानं आय डोंट नो कसं केले. तर श्रुतिकाचे आता आय होप ती कसे शॉपिंग करते असेल, आय डोंट नो. तर तुम्हीच सांगा आता तिने चांगले केले का मी चांगले केले. मी आता ऑलरेडी कॉन्शियस झालो आहे. मी आता शॉपमध्ये आलो आहे. आपल्याला 3000चं बजेट आहे आणि मला वाटते 3000मध्ये युनिक्लोमध्ये 2 पीस तरी येऊ शकतात ॲटलिस्ट. आता हे सगळे महाग दिसत आहेत मला. हाऊ मच? हे 2500. थोडंसं आपल्याला हां, मला वाटलं श्रुतिकासाठी हे ड्रेस बघूया. हे सगळे असे आहेत, पण हे सगळे असे पोत्यासारखेच वाटायला लागलेत. त्यातलं काय बरोबर वाटतच नाही आहे. आणि याची प्राईस किती आहे? ठीक आहे, बजेटच्या आत आहे, पण दिस इज नॉट गुड. तिला आवडणार नाही आहे. आय होप तिला काहीतरी आवडेल असं मला मिळेल ह्या युनिक्लोमध्ये. काय घ्यायचं काय कळतच नाही आहे. मला वाटलेलं 3000मध्ये बसू शकतात 2 टॉप, पण आता एक पण बसायचं अवघड झालं. आता हा 2500चा घेतला आहे, आता 500मध्ये दुसरं काय बसणार नाही असंच वाटायला लागले. सो तुझं एवढ्याच आवरून कसं काय आलीस तू एवढं फास्ट? मी सुपर फास्ट आहे ना. माझं अर्ध्या तासाच्या पण आत आवरून झालं. खरं प्रसादनं काहीतरी घेतले वाटतं. आता मला फक्त कलर दिसतोय. बघूया, तुला अजून पण काही मिळालं नाही ना माझ्यासाठी? मिळाले मला. माय फिट चेक. आता मी जो टॉप सिलेक्ट केला आहे तिचा तो 2490 रुपयाचा आहे, आणि अजून 10 रुपयाचं हे आहे. सॉरी, अजून 510 रुपये आहेत आपल्याकडे. आणि जेवढं 3000च्या क्लोजली घेता येईल, तुम्ही शॉपिंग करता येईल, तेवढं तुम्ही जिंकायचे चान्सेस जास्त आहेत. आय थिंक श्रुतिकानं झारामधून एकच आयटम येऊ शकतो चांगला, तिला आवडेल असा आणि मला आवडेल असा. सो आय थिंक तिने एकच काहीतरी घेतला असेल. तर तो 2500चा टॉप सोडून इथं मला 500ला काहीच मिळत नाही. इथं 500च्या अंडर, म्हणजे आय थिंक 800च्या अंडर काहीच नाही. ते मॅक्सिमम हे सॉक्स आहेत जे पण 800ला आहेत. त्यामुळे हे चॅलेंज आता फार कठीण होणार आहे, कारण ऑलरेडी 500चा गॅप सोडला आहे मी. आणि इथं 3000चे पण आयटम्स आहेत जे क्लोजली जातील 3000चा. पण हा टॉप मला फार आवडला, आणि तिला मला वाटते की तिला असं तो ब्राईट आवडेल, तो पॉपिंग ऑरेंज कलरचा. आता तिनं किती खर्च केले आय डोंट नो. तिने जर 3000च्या आसपास खर्च केला असला तर आय हॅव लॉस्ट दिस चॅलेंज. आता आमची दोघांची पण शॉपिंग झालेली आहे, आणि कोण जिंकलं आहे हे आम्हाला घरी जाऊन कळेल, कारण आम्ही ते आता घरी जाऊन एकमेकांना कपडे दाखवू आणि ट्राय करायला लावू. आपण दाखवू शकतो ना, एवढं वेळ थांबायचं? ट्राय करून कसं दाखवणार ना त्यांना? ट्राय करून विनर कसं आहे तुम्हाला पण कळायला पाहिजे की तो कसा दिसतोय कोणाला ड्रेस, आणि कुणाची चॉईस करेक्ट होती कोणासाठी. आय डोंट ट्रस्ट श्रुतिकाज चॉईस इन माय क्लोथ्स. सो ते एक मोठी एक्साइटमेंट आहे. लेट्स सी तिने काय घेतले माझ्यासाठी. अजिबात आवडत नाही ह्याला मी घेतलेले कपडे, पण तू घेतच नाहीस कपडे. हां, मी हिच्यासाठी बेस्ट घेतोय काय. सो लेट्स सी. तर आम्ही आत्ता मॉलमधून परत आलोय, आणि आता आम्ही दाखवणार आहे की आम्ही एकमेकांसाठी काय घेतलंय, आणि हे चॅलेंज कोण जिंकलंय, कोण बेटर गिफ्ट आणलंय. आता आम्ही दाखवतो, आणि त्यानंतर चेंज करून पण दाखवतो तुम्हाला कपडे की कुणाची चॉईस कशी दिसते कोणाला. हा, म्हणजे कसं तुम्हाला बेटर आयडिया येईल आणि तुम्ही सांगू शकाल की हु इज द विनर. ठीक आहे, आता श्रुतिका मला दाखवेल तिनं काय आणले माझ्यासाठी. माझं तू अजिबातच बघितलेलं नाहीस ना. मी तू घेताना तिथं आलेलं, त्यामुळे कलर मला माहितीये काय आहे, पण नक्की काय आहे तुझं माहित नाही. फक्त कलर माहिती आहे तिला. ठीक आहे. ओ, दिस इज युअर्स फ्रॉम झारा. काय स्वेटर? स्वेटर नाही आहे ते. हे पकड. काय आहे पण हे? शर्ट.
शर्ट आहे सोफ्याच्या हाफ cover ला शर्ट. match अरे होतोय. मी तर बसलो तर कॅमोफ्लॉजच आहे पूर्ण, ब्ल्यू कलरचा सोफा. तू व्हाईट बॅकग्राऊंडला ये म्हणजे तुला नीट तुला दाखवता येईल, म्हणजे तुला चांगलं दिसेल. अरे आता पण हा असं जाळी जाळीसारखं काय वाटतोय असा एकदम, त्यातनं लाईट दिसायला लागल्या मला. चालू केलंय ह्यानं. मला तुम्ही पण दिसायला गाईज. प्रसाद तो पण खरंच चांगला दिसतो. तुम्हाला मी न दिसणं इम्पॉर्टंट आहे. पण त्याची मी दिसतोय का प्राइस, तुम्हाला? पण त्याची प्राइस बघ, त्याची प्राइस मी बरोबर 3,000चा बजेट होता. तू एकच पीस आणल्यास म्हणजे मला तिथनं. तू किती आणलेस? दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. ठीक आहे. तू भरपूर आणलेस म्हणजे मी एकच बघितलेलं. त्याचं बघ कळेल ना तुला. आम्ही दोघांनी पण एकतर असे चूज केलेले शॉप की झारा आणि युनिक्लो, जिथं बापरे मिनिमम म्हणजे 2,000 तरी. झारामध्ये 2,000 पण रुपये. 750 ला काहीतरी होतं. पण नाही ना. होतं झारामध्ये काहीतरी शर्ट्स वगैरे होते, एक टी शर्टचे चांगले मला आवडले नाही. 750 शर्ट होते हा, झारामध्ये. एकच होता. एकच होता. पण युनिक्लो मध्ये केवढं महाग होतं सगळं, मला माहित नाही ना ठीक कसं आहे, केलंय. ट्राय दिस. आता मी तुला माझं दाखवतो. माझं हा कलर तर तू पाहिला होतास, पण हे आहे तरी कलर काय. हा मला आवडतो. तर हा एक असं एक आपण टी-शर्ट दोघांनी आहे. पण एकमेकांना ब्राईट ब्राईट कलर, तेच घेतले मला आता तेच म्हणायचं होतं. एकदम ब्राईट कलर आहेत. तर हा अशा कलरचा युनिक्लोचा टी शर्ट आहे. अरे यार कसं असते हे, हा उलटा आहे. असा हा टी शर्ट आहे ब्राईट ऑरेंज कलरचा. सो लेट्स ट्राय दिस आउट गाईज. ट्राय करून दाखवतो. मला कलर तर आवडला, पण आता मी छान फार दिसायला दमलोय. लागलाय. तू कधी दमलेला नसतो. ठीक आहे, पहिला मी ट्राय करतो. ओके लेट्स सी. आपण दोघे एकत्रच येऊया ना. ठीक आहे. चेंज करून येतो 2 मिनिटात. दिस इज हाऊ आय लुक. नाईस फिटिंग रे, मस्त फिटिंग झालेला आहे श्रुतिका. आम्हाला आवडलेला आहे. तुला हा कसा वाटला? मला पण फार आवडलं. मला हा कलरच एवढा आवडला आणि ह्याचं फिटिंग आणि फॅब्रिक पण खूप छान आहे. आणि जरा आपण तू नोटीस केलंस काय आपल्या दोघांचं पण जरा टेक्स्चर. हा तेच मी आता म्हणजे टेक्स्चर दाखवत होतो. कोइन्सिडेंटली सेम झालंय हे बघा. टेक्स्चर होय. म्हणजे हा पण Textured थोडासा fabric. नीटेड असा आणि कलर पण एकदम ब्राईट म्हणण्यापेक्षा पॉपिंग कलर्स वाटतात. होय. मला तर फार आवडलं ह्याचं फिटिंग. मी आता काळा दिसत कम्फर्टेबल नाही आहे. कलर मध्ये. नाही रे, ते आता इथे लाईट नाही आहे तशी, त्यामुळं तू इथं एवढ्या मागं गेल्यावर काय काळोखच येणार ना. हा मी कॅमेरा घेऊन दाखवते तुम्हाला फुल लुक कसा दिसतोय ते. तर हा आहे प्रसादचा फुल लुक. अगं बाई हो. बस हे आवडले मला. आवडले? फिटिंग पण एवढं परफेक्ट फिटिंग कसं काय कळालं तुला? आणि ही साईज काय घेतलीस? ही Medium आहे का large आहे? मीडियम आहे. मला वाटलं हा जरासा ओव्हर साईज टाइप मध्ये आहे. हा म्हणूनच बसलाय मला मीडियम. लूज फिट मध्ये आहे. नाहीतर आता ज्या पद्धतीचं माझं वेट आहे, लार्ज शिवाय बसत नाहीत मला. यप. ठीक आहे, आता तुझा आउटफिट दाखवतो. हा मी फक्त पॅन्ट चेंज केली हो. कारण की ह्या पॉपिंग कलरवर डार्क ब्ल्यू जास्त चांगला दिसत होता. ठीक आहे, आता तुम्ही सांगा की ह्या कपडे चॅलेंज हा मध्ये. थांब ना, तू ह्याची प्राइस सांगितली हा ना. 3,000. दाखव कुठे आहे. 3,000 आहे. एक मिनिट. देर इज नो टॅग. आय हॅव रिमूव्ड द टॅग. टॅग आहे ह्याला. ठीक आहे. टू बी फेअर इट इज ऍक्च्युली हा 2450 रुपयाचा आहे. माझा कितीचा आहे? 2,950. त्यामुळं मी क्लोजेस्ट आहे. मी तुला पूर्ण 3,000 रुपये जेवढे आलेले ठीक तेवढे आहे, वसूल मी केले. चॅलेंज हारल्यामुळं मी हिला 510 रुपये देण्यात येईल. किटूला भूक लागले. किटू ऑल्सो ॲग्रीज विथ इट. किटू ये. काय करूया आता आपण सगळ्यांना. किटू म्हणते कसले कलर घातलाय पांढरा घालायचं सोडून. व्हाईट इज व्हाईट. व्हाईट इज हिज पण फेवरेट एक कलर. आम्ही गोष्ट नोटीस केली की आज शॉपिंग एवढा फास्ट केला आम्ही. म्हणजे मी अरे दुसऱ्या एकमेकांसाठी करत होतो म्हणून. एकमेकांसाठी करत होतो आणि मला माहित होतं तुझ्यावर काय चांगलं दिसणार. पटकन केलं. तुला थोडासा वेळ लागला कारण की युनिक्लो मध्ये सर्च करणं जरा अवघड आहे. 2 फ्लोअर मध्ये त्या आणि त्यांची Correct. क्वांटिटी पण खूप आहे. त्यामुळं झाराचं कलेक्शन खरं डेंजर वाटले मला हा शर्ट बघून. झारा रे. महाग आहे आणि फार. हे पण खूप बरं झालं की आम्ही लास्टला डिसाइड केलं
की त्या चिट्स ऍड करायच्या म्हणजे brandवाल्या. ब्रँडवाल्या. कुठल्या shopमधून जर घ्यायचं? आम्ही असंच 3,000 रुपये म्हटलं असं आणि पूर्ण मॉलमध्ये जर गिफ्टचं कुठं जायचं काय गिफ्ट फार घ्यायचं time शोधत झाला बघा असता. खूप टाइम गेला असता. त्यापेक्षा होय. हे बेटर होतं. पटकन झालं. तुम्ही पण नेक्स्ट टाइम असं ट्राय करून बघा येस. की दुसऱ्यासाठी गिफ्ट एकमेकांसाठी घ्या. येस. एकमेकांसाठी घ्या इफ यू आर अ कपल. येस. ठीक आहे, नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटू. कमेंट करून कोण विनर आहे ते नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. विनर ह्यावरनं सांगा की ह्या 2 टॉप मधला बेस्ट कुणाचा आहे, बरं तो ठीक विनर आहे, आहे. प्राइस इग्नोर करा. कोण बेटर गिफ्ट कुणाचा आहे, better हा gift शर्ट कुणाचं? आहे की हा टॉप आहे. बाय बाय.